तर 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्थान असलेल्या पुण्यातील भीमाशंकर मंदिरात देखील महाशिवरात्रीनिमित्त भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। भीमाशंकर मंदिराला देखील एक अनन्य असं साधारण असं महत्त्व आहे आणि याच पार्श्वभूमीवर उत्सव देखील या ठिकाणी चालतो। तर याच मंदिरामध्ये भक्तांनी काल रात्रीपासूनच गर्दी करायला सुरुवात केली आहे। आज महाशिवरात्री निमित्ताने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं भीमाशंकर या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी महादेवाच्या दर्शनासाठी पाहायला मिळते। खरं तर या मंदिराला खूप सुंदर अशी फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे। संपूर्ण गाभारा जर आपण बघितलं तर अशा विविध रंगांच्या फुलांनी सजलेला आहे। हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। जर आपण इथं बघितलं तर खूप मोठी रांग अशी भाविकांची आपल्याला पाहायला मिळते। जवळपास बाहेर 5 ते 6 किलोमीटर अशीच भाविकांची रांग आहे। फक्त राज्यातूनच नाही तर इतर राज्यातून देखील मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आणि आपण बघू शकतो प्रचंड अशी या सगळ्या भाविकांची गर्दी आपल्याला इथं पाहायला मिळते। आणि आपल्या सोबत या मंदिराचे पुजारी आहेत। नेमकं आजच्या दिवसाचं काय महत्व असतं आणि आतमध्ये जे महादेवाची पिंड आहे त्याचं काय वैशिष्ट्य आहे, काय महत्व आहे हे आपल्याला समजून सांगतील। महाराज, भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे आणि इथे शंकर आणि पार्वती अर्धनारी नटेश्वर रूपामध्ये आहे आणि इथे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात। आज काय व्यवस्था केलेली आहे? कारण खूप गर्दी आहे, भाविकांची लांबून लांबून भाविक आलेले आहेत। भाविकांची दर्शनाची सोय वगैरे सगळे यात्रा बंदोबस्त सगळा केलेला आहे। लाईन 2 ते 3 किलोमीटर पर्यंत लाईन असते आणि भक्तांना साधारण 2.5-3 तासामध्ये दर्शन होतं असं आहे। आरती देखील आता सुरू आहे आणि असंच दिवसभर या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी आज रीग राहणार आहे आणि अशाच पद्धतीने अनेक महादेवाच्या मंदिरामध्ये भाविकांची अशीच गर्दी आज आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमोलसह मी मिकी गई, एबीपी माझा, भीमाशंकर, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।